नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तिकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज आपण बटाटा या विभागामध्ये आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपण पाहू शकता गाड्यांची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी एक आडतर व्यापारी आहेत, त्यांना आपण पूर्ण माहिती विचारणार आहे की आज गाड्यांची आवक किती झालेली आहे, त्याचबरोबर दर काय आज आपल्याला कमी आहे का जास्त आहे, त्याचबरोबर पावसाचा काही याच्यावरती शेतमालाच्या दरावरती काही परिणाम झालेला आहे का, हे आपण पूर्ण माहिती यांना विचारणार आहोत. तर आपलं नाव काय? माझं नाव संजय. तर या ठिकाणी शेट आहेत, त्यांना आपण तर मालाची आवक किती झाली गाड्यांची आवक? आज कालची 26 आहे, 25-26 गाडी. 25 ते 26 गाडी कालची शिल्लक राहिली बटाट्याची. आषाढा बटाटा आगरवरून आलेला आहे. बटाटा आहे या ठिकाणी आलेला. तर काय साधारणतः दर काय आपल्या चालू आहे सध्या? साधारणतः खाली कमीत कमी 18 हां, 19 आणि वर 20-22 पर्यंत आहे. जास्तीत जास्त 22 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर आहे. VIP माल तर 22 आहे, तर कुठं 23. 23 रुपये जास्त आहे. तर चांगले माल कमी आहे. हां, चांगले माल मार्केटमध्ये कमी असल्यामुळे दर आपल्याला कमी पाहायला मिळतो. तर पूर्ण जो बटाटा आहे तो आग्राचा आहे. तर आग्र्याची क्वालिटी कशी आहे? इंदोर, आग्रा, त्याचबरोबर तळेगाव बटाटा आहे. आगराची क्वालिटी आहे चांगली, पण थोडेसे माती वगैरे येतात. पाऊस जास्त झाल्यामुळे माल थोडासा क्वालिटी हलकी आलेली आहे. तर याच्यामध्ये काय दर वाढण्याची काय शक्यता आहे का? तर नाही, आता हा रेग्युलर दर राहतो. दर रेग्युलर आहे. स्टॉक पण तर दरामध्ये काय बदल होण्याची शक्यता कमी आहे. बहुतेक पडू शकतात, वाढू शकत. तर महाराष्ट्रातला बटाटा कधी येतो आपल्याकडे? महाराष्ट्रामधला आता पुढच्या महिन्यामध्ये आग्रा बटाटा आणि आपल्याकडचे महाराष्ट्रामध्ये बटाटा याच्यामध्ये काय दरामध्ये काय फरक जाणवतो का आपल्याकडे? आपल्या इथल्या बटाट्याला थोडा डिमांड असतो, तिकडे जातो म्हणजे उर्मीला जातो. हे आपला चव म्हणून तिकडे लोक घेतात आवडीने. तर आपल्या इकडे सध्या आग्र्याला जास्त आग्रा बटाटा जास्त आवक आहे. तर त्याचबरोबर दरामध्ये पण या ठिकाणी आपल्याला कमी आपल्याला पाहायला मिळते. आवकवरती सगळं आहे ना, आवक कमी जाते. हां, आवक वाढली दर कमी होतो, आवक कमी झाली की थोडं दर वाढतो. आज तसं 2 ते दिवसापेक्षा आज बरा आहे. बरं आहे. तर हा 2-3 दिवसापूर्वी इलेक्शन झालेलं आहे, त्याचबरोबर काही ठिकाणी पाऊस पण झालेला आहे. तर ग्राहकांची संख्या काही खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला कमी मिळते. आज जरा बऱ्यापैकी आहे. आज खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या बऱ्यापैकी. तर अजून काही मार्गदर्शन करा का? जे शेतकरी आहेत महाराष्ट्रातले, जे बटाटा उत्पादक शेतकरी आहेत, त्यांना काय तुम्ही एक माहिती द्याल का की एक संदेश तुम्ही यंदा मी त्यांना एवढंच म्हणाल का बटाट्यामध्ये थोडीशी तेजी आहे. हां, जरी तुम्ही यंदा लावले बटाटे त्याला दर चांगला मिळणार आहे. तर तुमच्यामध्ये महाराष्ट्रामधला कोणता बटाटा चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकतो? त्याची एखादी जात वगैरे कोणती सांगता येईल का? कुकराज आहे, कुकराजला जास्त माल मिळतो, कुकराजला आवडतं. उत्पादन जास्त माल या ठिकाणी मिळतो. उत्पादन जास्त आहे. उत्पन्न जास्त आहे. तर या ठिकाणी दिलेली माहिती चांगली आहे. त्याचबरोबर भविष्यामध्ये बटाट्याचे मार्केट जे आहे ते कसं राहणार? म्हणजे आता 2-3 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यानंतर तर मार्केट बटाट्याचे काय दर वाढते? बटाट्याच्या मागणीवरती आहे ना, जसं डिमांड आहे तसं भाव वाढणार. डिमांड कमी झालं म्हणजे बाजार उतरणार. हा म्हणजे मार्केटमध्ये बटाट्याची आवक जरी असली तर डिमांड कमी होते. तर ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी कमी आहे. तर ठीक आहे, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की आपल्याला बटाट्यांची मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर 2 ते 3 दिवसापासून ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी बटाट्यासाठी आपल्याला कमी पाहायला मिळते. क्वालिटी आपण पाहू शकता, आग्रा बटाट्याची या ठिकाणी आपल्याला क्वालिटी पाहायला मिळते. त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 रुपयाचं या ठिकाणी आपल्याला फरक आपल्याला पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी पाऊस झाल्यामुळे थोडासा चिखल या ठिकाणी आग्रा बटाट्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी या ठिकाणी आपल्याला कमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गाड्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. त्याचबरोबर जो दर मिळालेला आहे तर या दरामध्ये आपल्याला थोडंसं बदल या ठिकाणी मिळू शकतो. हे आपल्याला एक आडीतर व्यापारी यांनी आपल्याला माहिती दिली आहे.